नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव समाधान ज्योतिराम काळे, राहणार मुक्काम पोस्ट पेरले, तालुका कराड, जिल्हा सातारा या गावचा मी रहिवासी आहे. अच्छा, आपण आता ज्या प्लॉटमध्ये उभा राहिलेलो आहोत भेंडीच्या प्लॉटमध्ये, ती कोणत्या कंपनीची आहे आणि व्हरायटी कोणती आहे हे सांगाल का? हे VNR कंपनीची व्हरायटी आहे. अच्छा, VNR या कंपनीची व्हरायटी आहे. कोणती व्हरायटी आहे? अच्छा, पाकिट मी ठेवलेलं होतं माझ्या रानात, ते तुम्हाला दाखवतोय. अच्छा, VNR या कंपनीची VBH 11 ही व्हरायटी तुम्ही लावलेली आहे. तरी साधारण याची लागवड कोणत्या महिन्यात केली होती? मेच्या शेवटच्या आठवड्यात. अच्छा, मे मध्ये तुम्ही याची लागवड केली होती. आणि आतापर्यंत किती तोडे झालेत या प्लॉटमध्ये? 35 ते 40 तोडे झाले. अच्छा, 35 ते 40 तोडे झालेले आहेत. आता टोटल प्लॉट किती आहे? 1 एकर 10 गुंठ. अच्छा, 1 एकर 10 गुंठ प्लॉट आहे. टोटल बियाणे किती वापरलंय आपण एवढ्या क्षेत्रासाठी? 1.25 किलोच्या आसपास वापरलेला आहे. अच्छा, 1 ते 1.25 किलो बियाणं आपण एवढ्या क्षेत्रासाठी वापरलेलं आहे. तर तोड्याला किती माल निघतो? प्रति तोड्याला माल किती निघतो आपला? 200 ते 250 किलो निघतो. 200 ते 250 किलो प्रति दिवस. तुम्ही रोज तोडा घेत आहात? रोज घेतो. अच्छा, रोज 200 ते 250 किलो माल या प्लॉटमध्ये तुमचा निघत आहेत. आणि 30 ते 35 तोडे झालेले आहेत. 4.5 फुटी सरी आहे. अच्छा, आणि माझं ड्रिप पूर्णपणे ब्लॉक झालं, विहिरी शेवाळ असल्यामुळे मी खाली प्लॉट धरून सिंगल बगली टोकलेला आहे. अच्छा, तुम्ही पद्धतीनं टोकलेला नाहीये, तरी देखील उत्पन्न चांगल्या पद्धतीत निघत आहे. बरोबर. शायनिंग भेंडीला अतिशय चांगली आहे. अच्छा, व्हरायटी बद्दल काय सांगाल? कशी वाटते तोडायला? कशी वाटते? शायनिंग कशी आहे? चांगल्या प्रतीचं बियाणं आहे. अच्छा, त्याचा काही विषयच नाही. आणि तोडायला देखील स्मूथ आहे. अच्छा, असं खुसबीज जास्त नाहीये, त्याच्यामुळे माणसांना जास्त त्रास पण होत नाही. अच्छा, तोडताना त्रास होत नाहीये, म्हणजे जे लेबर असतात त्यांना तोडायला त्रास होत नाहीये. कूस कमी आहे. हो. आणि शायनिंग पण चांगलं आहे. चांगलं आहे. आता कोणत्या मार्केटमध्ये आपण विकत आहात? माझं कसं होतंय, इथून आपली गाडी असल्यामुळं कराड, सातारा, परत पुणे, मुंबईला पण जातो आता. म्हणजे पुणे, कराड, सातारा मार्केट आम्हाला जवळ पडतंय. आदनमधनं उमरज मार्केटलाही घालतो आम्ही. चालते. शक्यतो व्हरायटी चांगली असल्यामुळे चवीलाही चांगली आहे. शेतं येऊन स्वतः येऊन म्हणजे व्यापारी म्हणा, शेतकरी काय जागेवर घेऊन जातात. अच्छा, चालतंय. इतर शेतकऱ्यांना काय सांगाल या वाहनाबद्दल लावण्यासाठी वगैरे? नाही, ज्याच्या अंगात कष्ट करायची ताकद आहे त्यांनी बिंदासपणे हा प्लॉट करावा. आणि चांगला आहे, बाकीच्या पिकांपेक्षा हे चांगलं परवडतंय. आणि आता सध्या माझा खर्च निघून मी प्रॉफिट मध्ये आलो. अच्छा, धन्यवाद. थँक्यू. ओके.